मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 24 नोव्हेंबरच्या भागामध्ये आनंदी सांगत असते वृंदाला, जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना, तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात. या सगळ्याचा विचार आपण करायला पाहिजे. 4 बोटं आपल्याकडे असतात. आपण काहीतरी चुका केलेल्या असतील, दुसऱ्यावरती बोट उचलण्याचा आपल्याला अधिकार नसतो, असं म्हणत आनंदी आता इकडे सगळ्यांना चांगलीच धमकी देते. केदारला जाता आता एक कटाक्ष टाकते आणि वृंदाचा चांगलाच माज उतरवून तिकडून निघून जाते. आनंदी निघून गेल्यावरती इकडे आता वृंदा म्हणते, काय काय बोलत काय होती ही ही मला इतकं का सुनावून गेली? हिने काही ऐकलंय का? तुमचं काही बोलणं कळलंय का? हिला कोणतं गुपित कळलंय का? यावरती केदार म्हणतो, हो, आमचं बोलणं हिने ऐकून गेलेली आहे. वृंदा म्हणते, वेड लागले तुम्हाला, वेड. ही सगळं सुनावून जाते आणि आता हिने जाऊन जर सार्थकला सांगितलं तर काय होईल कळतंय का? तुम्हाला अकलाच नाही आहेत, कोणत्या गोष्ट कशी हँडल करायची तुम्हाला कळतच नाही आहे. आता मात्र इकडे मोठा धक्का वृंदाला बसलेला असतो की जर का आनंदीने सगळं जाऊन काही सार्थकला सांगितलं तर आपलं काही खरं नाही, असा विचार करत ती आता गडबडलेली असते. तोपर्यंत इकडे आनंदी आता सानूला भेटायला निघालेली असते. सार्थक म्हणतो, कुठे निघालात तुम्ही? यावरती आनंदी म्हणते, ॲक्च्युली सानूला ताप आला आहे म्हणून सानूला भेटायला चालले. सार्थक म्हणतो, चला मी पण येतो. आनंदी म्हणते, अहो पण तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना? सार्थक म्हणतो, आधी आपण सानूला भेटूया आणि त्यानंतर तिकडून मी ऑफिसला जाईन. सार्थक काही ऐकत नाही. तो आता आनंदीसोबत सानूला भेटायला येतो. इकडे सानूने एकच अगदी रडगाणं लावलेलं असतं, मला बाबाला भेटायचं आहे, त्याशिवाय मी औषध घेणार नाही, बाबाला भेटायचं आहे, बाबाशी फोनवरती बोलायचं आहे. याच्यावरती अण्णा सांगत असतात, हे बघ सानू बाळा, तुझे बाबा येतीलच थोड्या वेळामध्ये, तू औषध घे बरं, तू पटकन बरी हो, तोपर्यंत बाबा येतील ना? आणि तितक्यात तिथे आनंदी आणि सार्थक पोचतात. आनंदी म्हणते, सानू बाळा कशी आहेस तू? असं म्हणत आनंदी आता सानूच्या जवळ जाते. आनंदीला पाहून लीना खूप खुश होते आणि म्हणते, आनंदी अगं तू आलीस, बरं झालं. हिने ना एकच हे लावलंय, बाबा हवेत बाबा हवेत. त्यावरती आनंदी म्हणते, बाबा तुझे यायला निघालेत, पण तुला एक गोष्ट माहिती आहे का? एका चिऊताईची. ती चिऊताई आपल्या बाळाला चमच्यामध्ये असं औषध टाकून असं औषध देते. अशी चिऊताई काऊताईची गोष्ट सांगत सांगत आणि तुझे बाबा येत आहेत, आम्ही फोनवरती बोललेलो आहोत, असं खोटं खोटं सांगत आता आनंदी तिला औषध घ्यायला भाग पडते, जेणेकरून सानूचा ताप निदान उतरेल तरी आणि तिला बरं वाटेल. त्यावरती लीना म्हणते, खरं झालं, बरं झालं आनंदी तू आलीस ते, नाहीतर खरं सांगू का तुला, म्हणजे आता हे नाही तर ही औषधं घ्यायला पण तयार नव्हती. आनंदी म्हणते, वहिनी असं काय करतेस? आपली सानू इतकी हुशार आहे ना की ती सगळ्यांचंच ऐकते. तोपर्यंत सार्थकला बेणारेंचा कॉल येतो. बेणारे सार्थकला सांगतात, ताबडतोब निघून या, अर्जंट काम आहे. असं म्हटल्यावरती सार्थक म्हणतो, ठीक आहे, मी थोड्याच वेळात पोचतो. सार्थक आता जायला निघतो. त्यावेळेला अण्णांना विचार करतात की सार्थक सरांनी ना चहा घेतला ना पाणी, आणि ते निघून गेले. त्यावरती आता मात्र सार्थक म्हणतो, मी निघतो हा आनंदी. आनंदी सांगते, हो ठीक आहे, मी थोड्या वेळात पोहोचतेच. तोपर्यंत इकडे आता बाबा पत्त्यांचा गेम काढून बसलेले असतात आणि आनंदीने मला काय काय शिकवलं याची स्वतःशीच उजळणी करत असतात आणि कोणता पत्ता कोणता आहे काय आहे हा विचार करत असताना तिकडे आता सुधा येते आणि म्हणते, काय चाललंय? मी तुम्हाला शिकवते काय आहे ते. पण बाबा सुधाचं ऐकायला काही तयार नसतात. आनंदीने मला असं सांगितलंय, आनंदीने मला तसं सांगितलंय, हा एकच त्यांचं बोलणं चालू असतं. मग सुधा चिडते आणि म्हणते, ती आनंदी तुम्हाला जवळची झाली का? म्हणजे मी इतकं समजावून सांगते तर तुम्हाला कळत नाही आहे का? मी तुम्हाला जुन्या आठवणी सांगते ना, ऐका ना. म्हणजे आपल्या ज्या वेळेला सार्थकची मुंज होती तेव्हा आपण काय काय केलं होतं. पण बाबांना मात्र आनंदी जे सांगते, जसं सांगते तसंच आवडत असतं. हे सुधाचं बोलणं त्यांना आवडतच नसतं. तोपर्यंत मालती सांगत असते, अगं हे बघ, सार्थक सरांसाठी मी वड्या केल्या होत्या आणि त्या वड्या द्यायच्या राहूनच गेल्या त्यांना खायला, तर तू हा डबा घेऊन घरी जा. असं म्हणत आता इकडे मालती डब्बा देते. त्यावरती बाबा म्हणतात, खरंच सार्थक सर बघितलंस ना, म्हणजे सानूसाठी इकडे आले, घाई गडबडीत काम होतं म्हणून निघून गेले, बिचाऱ्यांची किती धावपळ होत आहे, तू हा डब्बा घेऊन घरी जा. त्यावेळेला आनंदी म्हणते, हो बाबा ते तर मी करते, पण दादा असं का वागतोय? म्हणजे मी फोन केला तर उचलत नाही, माझ्याशी असू दे, पण तो सानूने फोन केला तरीसुद्धा तिला भेटायला येत नाही, काय ह्याचं चाललंय हे? याच्यावरती अण्णा सांगत असतात, याचं ना खरंच मनोजचं काय चाललंय कळत नाही आहे. तितक्यात मनोज येतो आणि म्हणतो, वा वा वा, माझ्याबद्दल अडून अडून बोलणं चाललंय ना, मी ऐकल्यावरती गप्प का झालात आणि चाललंय काय तुमचं? यावरती अण्णा म्हणतात, मनोज अर्थाचा अनर्थ करू नकोस, इकडे बघ काय झालंय ते, तुला किती कॉल केले. याच्यावरती मनोज म्हणतो, मला कॉल करायला मी काय रिकाम टेकडा आहे का? घरातलं राशन संपलं, घरातलं हे संपलं, घरातलं ते संपलं, फोन करणार मला का? मी मीटिंगमध्ये होतो, तुमचे हे फालतू फोन घ्यायला मला वेळ नाही आहे. यावरती लीना येते आणि ती म्हणते, अहो ऐका तरी, नक्की काय झालं होतं, तुम्हाला कळलंय तरी आहे का?
यावरती आता मात्र इकडे मनोज म्हणतो, काय कळायचंय, मी काय आनंदीच्या नवऱ्यासारखा तिथला मालक नाहीये, नोकर आहे नोकर तिथला. जर मी अचानकपणे मध्येच फोन उचलला तर 4 लोक माझ्याबद्दल बोलतात, तुम्हाला कळतंय का? असं म्हणत आता इकडे मनोज आगाऊगिरीत बोलत असतो आणि म्हणतो, काय काय काम काय होतं? यावरती लीना म्हणते, सानूला ताप आला होता आणि सारखं ती बाबाशी बोलायचंय असं बोलत होती. यावरती सार्थक आता मात्र इकडे येऊन गेला हे सुद्धा लीना सांगते की आनंदी आणि सार्थक इकडे आले होते. आनंदीने तिला औषध दिलं म्हणून तिने औषध घेतलं, नाही तर तिचा ताप सुद्धा उतरला नसता. बाबा म्हणून तुम्हाला तिची जरा तरी काळजी वाटते का? मनोज म्हणतो, तुझी ही आगाऊगिरी बंद कर आणि मला सांग सानू कुठे आहे? मला तिच्याशी बोलायचं आहे, तिला भेटायचं आहे. यावरती आता लीना सांगते, आनंदीमुळे ती आज बरी झाली. पण मनोज काही ऐकायला तयार नसतो आणि आनंदीला महत्त्व द्यायला अजिबात तयार नसतो. लीना म्हणते, काय चाललंय तुमचं? मनोज म्हणतो, तू नको मला सांगूस काय करायचं ते, आणि ह्या आनंदीचं पण मला काही ऐकायचं नाहीये. तुमचं बोलणं तुमच्याकडेच ठेवा. असं म्हणत आता तो आनंदीचा अपमान करतो. मग आनंदीला खूप वाईट वाटतं. आनंदी धावत पळत तिकडून निघते, त्यावेळेला डबा तिथेच राहतो. आता मात्र इकडे अण्णा म्हणतात, काय चाललंय तुझं? तू आनंदीसोबत असं का वागत आहेस? यावरती मनोज म्हणतो, आता माझं आणि आनंदीचं नातं पुन्हा पहिल्यासारखं होईल असं मला नाही वाटत आहे. आमच्या नात्यात कायमचा दुरावा आलाय. आणि त्याच वेळेला इकडे आता अण्णांच्या लक्षात येतं की आनंदी डबा विसरून गेले. आनंदी घरी येते त्यावेळेला रेश्मा आलेली असते. रेश्माला आनंदी सांगते, सार्थक सरांनी माझी भाऊबीज खूप खास केली आणि सगळा प्रकार आनंदी सांगत असते. आणि त्याच वेळेला रेश्माला ती आपण कसं दादाकडे गेलो, चंद्राला कसं ओवाळलं हे सांगत असताना रेश्माला खूप राग येतो. रेश्मा सांगत असते, मी न सार्थकसाठी हुडी आणली आहे, म्हणजे त्या दिवशीचा शर्ट मी स्वतःच घेऊन गेले ना, त्यामुळे मी त्यासाठी हुडी आणली आहे. चांगली आहे का आनंदी? आनंदी म्हणते, छान आहे. आणि तितक्यात आनंदीला अण्णांचा कॉल येतो. अण्णांचा कॉल आल्यावरती आनंदी लगेचच खाली जाते आणि अण्णा म्हणतात, अगं मी न सार्थक सरांसाठी वड्या घेऊन आलोय, तू वड्या विसरून आलीस ना, त्याच घेऊन मी इकडे आलेलो आहे. असं म्हणत अण्णा आता आनंदीला वड्या घेण्यासाठी तू खाली ये असं सांगतात. इकडे रेश्मा चिडते आणि विचार करते, मी सार्थकला जितकं हिच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करते तितकं हे दोघं जण जास्तच जवळ येत आहेत. मला काहीतरी करायलाच पाहिजे. आणि ती सार्थकची हुडी घालते. तितक्यात बाबा येतात आणि म्हणतात, तूच ना. त्यांना आठवतं की ती रेश्माच होती, त्या रात्री तिला आपण पाहिलं. मग मात्र रेश्मा पॅनिक होते आणि पळून जाण्यास प्रयत्न करते. पळून जात असताना तिला बाबा पकडत असतात आणि बाबांना रेश्मा ढकलते. बाबांचा तोल जातो. तितक्यात आनंदी येते आणि बाबा बाबा असं म्हणायला लागते. तितक्यात तिथे सुधा येते आणि म्हणते, बघितलं काय झालं हे सगळं? वृंदा म्हणते, अगं सुधा, या आनंदीनेच पाडलं. त्यावरती आनंदी म्हणते, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की माझ्यामुळे बाबांची ही अवस्था झाली तर माझ्या दोन थोबाडीत मारा. त्यावरती वृंदा म्हणते, मी थोबाडीत मारते घे. मग आनंदी चवताळून उठते आणि वृंदाचा हात वरच्यावर पकडत म्हणते, हा अधिकार तुम्हाला नाही. सार्थक सरांच्या आई माझ्या आईसारख्या आहेत, त्यांना हा अधिकार मी दिलेला आहे, तुम्हाला नाही. असं म्हणत वृंदाला तिची जागा तिने दाखवून दिलेली असते.